आदरणीय आमदार रविभाऊ राणा, आदरणीय कर्तव्यदक्ष लाडके आमदार रविभाऊ राणा साहेब यांचे आगमन झालेले आहे। आमदार रवीजी राणा
साहेबांचं आगमन इथं झालेलं आहे. मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना धन्यवाद देतो. माननीय आमदार कार्यक्रमासाठी पुढील सूचना रविभाऊ आदरणीय पंकज भाऊ पारे आलेले आहेत. मी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याखाली आणि समितीच्या संपूर्ण पदाधिकारी कार्याच्या वतीने माननीय आमदार रविभाऊ राणा यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच माननीय आमदार रविभाऊ राणा हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व इतर सर्व महापुरुषाचे या ठिकाणी अभिवादन करत आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यायचं आहे. आदरणीय रुपेश खडसे साहेब, पंकजदादा जाधव असतील तथा आमचे आदरणीय मित्र गौरवजी गवळी साहेब यांनी भाऊचं स्वागत. आदरणीय आमदार रविभाऊ राणासाहेब हे संदीपलाल महाराज यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यायचं आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी मातंग समाज संपूर्ण वस्तीतून अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करायला या ठिकाणी आलेला आहे. माननीय आमदार साहेबांना मी विनंती करतो की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्तानं आपण शुभेच्छा द्याव्या व मातंग समाजाला या ठिकाणी संबोधित करावं. पहिले स्वागत भाऊचं रुपेश दादा खडसे तथा गौरव भाऊ, पंकज भाऊ. आमचे मित्र अनुभाऊ खडसे, आदरणीय निलेश भाऊ भेंडे, मित्र परिवार, मी यांना विनंती करतो त्यांनी देखील स्टेजवर यायचे. सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपापल्या ठिकाणी बसावं. या ठिकाणी बंदरा लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार रविभाऊ राणा या ठिकाणी आलेले आहेत. मी यांना विनंती करतो की माझी महिला गावाला राहिली हे गीत या ठिकाणी सादर करते. सर्व कार्यकर्त्यांना विनंती. भाऊ या ठिकाणी जागा भेटेल त्यांनी सर्वांनी खाली बसा. कारण जसं तुम्हाला निसर्गानं उभं राहायला काही दिलं असं बसायला काही दिलेलं आहे. त्या बसाच्या गोष्टीचा उपयोग करा आणि कृपया देशी भक्ताईनं स्टेजवर गडबड करू नका. कृपया मंचावर जास्त कार्यकर्त्यांनी येऊ नये कारण या स्टेजची कॅपॅसिटी कमी आहे. गंजीताई तलाने या आमदार राणा यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी माझी महिला गावाला राहिली हे कळवं या ठिकाणी म्हणावं. लोकशाही अण्णाभाऊ साठे, लोकशाही अण्णाभाऊ साठे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, वीर वस्ताद गौरी सावंत, माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची वलमी.
पासून मागणी आहे, परंतु आम्ही पूर्ण गाणं कधीच म्हणत नाही. माझी महिना गावाकडे राहिली, समाजासाठी झटणारे, अतोनात कष्ट करणारे सामाजिक कार्यकर्ते रुपेश दादा खडसे, पंकज भाऊ जाधव तथा आमचे मित्र गौरवजी गवळी तथा सर्व समिती, आमचे सोनटक्के साहेब, सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय आमदार साहेबांची उपस्थिती इथं उपलब्ध करून दिली. आज अण्णाभाऊ साठे जयंती गुरु 9 वाजता सर्वांना वंदन करून या पावसाळ्याच्या दिवसात या महामानवाची जयंती होती म्हणून एखाद्या ठिकाणी मोठं सभागृह जर भाऊच्या माध्यमातून झालं समाजासाठी तर फार मोठं योगदान राहील भाऊ. कारण हा कार्यक्रम पावसाळ्यात राहते. आज निसर्गानं मेहरबानी केली म्हणून पुढच्याची इज्जत राहिली. उभे असणाऱ्यांनी आवाज द्या, एखादं सभागृह पाहिजे ना मोठं. म्हणून आज आम्हाला तुम्हाला सर्वांना भाऊ मी धन्यवाद देतो आणि मी जास्त वेळ घेणार नाही. 2 तासापासून हे झाकणं ऐकून राहिले, काही वेळपासून अनेक जण उभे. पुढील कार्यक्रम कार्यकर्ते सांभाळतील अशी मी त्यांना धमकी विनंती करतो. आमचे राष्ट्रीय कीर्तनकार रविराज इंगळे, त्यांची मुलगी खंडारे तथा आमचे मामा राजेश भालेराव हे सुद्धा भाऊचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. जरा आवाज द्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, साळवेंचा, कर्मयोगी गाडगे बाबांचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी राजांचा, महाराणा प्रतापांचा, जगदंबा मातेचा, आरोग्यम रोडवर पडणाऱ्यांचा. या ठिकाणी महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. मी सर्व वक्त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी बसून घ्यावं. बसल्याशिवाय कुठे हे गाणं म्हणून महाराज हे गाणं नाही, हे गाणं नाही. सर्वांनी बसून घ्या, बसून. आमदार मोदींना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी स्थान बंद व्हावं. भाऊची पुन्हा इच्छा आहे एखादं भजन म्हणाव. मुझे प्यारा भारत मेरा, मुझे प्यारा भारत मेरा, गंगा समजा बावली नदिया, गंगा समजा बावली नदिया, जिनका क्षेत्र किनारा रे, मुझे प्यारा भारत मेरा रे, मुझे प्यारा भारत मेरा रे, मुझे प्यारा भारत मेरा. अहो माझा भारत मला प्यारा आहे हे तुकडोजी महाराजांनी सांगितलं, सर्व महामानवांनी सांगितलं. परंतु आम्ही भारतावर प्रेम करणारे सर्वांना माझा देश मला प्रिय आहे, परंतु आम्ही आता देशावरलं प्रेम कमी केलं आणि देशीवरलं प्रेम वाढवलं. म्हणून देशप्रेमींना माझी प्रार्थना आहे, देशप्रेम वाढवा रे. आणि ज्या अण्णाभाऊनी वाटेगाव सोडलं, सांगली जिल्हा वाटेगाव सोडला आणि रात्री निघालोय. आपल्या बहिणीला सांगतात मी निघालो आता. मी वाटेगावची वाट धरली, मी वाटेगावची वाट सोडली आणि मुंबईची वाट धरली. कारण माझ्या या गोरगरिबाचा आवाज उठवण्यासाठी मुंबईत अरे कामगारांचा मोर्चा नेणारा हा पहिला महामानव साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे होते. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे गुरु 9 वाजता साळवे होते. म्हणून आम्हाला आता हे महामानव डोक्यात उतरावा लागतील, डोक्यावर घेऊन चालणार नाही. माझ्या मायबाऊलांना तुम्हाला तेच प्रार्थना आहे. का बरं मला आता आज आनंद झाला, या खालच्या लोकांना कार्यक्रमाचा आनंद नाही घेतला. कारण हे पिसव ऐकूच येऊन राहिले. आनंद घेतला आणि खुश आहे, धन्यवाद देतो. पण आपले सरकटेकडून भोजन आहे बरं इथं भोजन. आज त्यांना ज्यांच्याकडे वर्गणी बाकी असेल त्यांना इमानदारीनं आणून द्या. कारण हे खडसे, गवळी, जाधव समिती, सोनटक्के सर्व कार्यकर्ते आश्रमावर राहिले पाहिजे त्याकरता. आणि पोलीस डिपार्टमेंट साठी टाळी वाजवा जोरात.
कारण या देशाचं खरंच रक्षण करणारे पोलीसवाले बाबरच सगळे लोक खुर्चीवर बसले आहेत, पण हे डिपार्टमेंट उभंच आहे. त्याची ड्युटी उभीच राहते. यांना वंदन आहे. पोलीसवाले सारखी जगात ड्युटी इमानदारीची कोणाची नाही. अरे रात्रंदिवस समाजासाठी झटतात, रात्रंदिवस उभेच असतात. तुम्ही जाऊन बा कधी इरविन चौकात पोलीसवाले उभेच राहतात. ऑटोच्या बाहेर सीट दिसली की होय बाजूने चाल. वंदन आहे या मानवांना. पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करणं शिका, मिलिटरी मॅनांना सहकार्य करणं शिका. आज तर वाद्यच वाद्य आहे चौकडे भाऊ. मी भाऊलाही धन्यवाद देईन. मी 2.5 घंट्यापासून इथे चालूच आवाज. तुम्ही मायबापांना धन्यवाद देतो सर्वांना. तुकडोजी महाराजाचा हा अभंग आहे भाऊ. साऊंड डेकोरेशन अतिउत्तम सहकार्य दिल्याबद्दल आपला आभारी आहो. लग्न मुर्ण करता अनेक प्रसंग करता लागलं भेटा. साऊंड डेकोरेशन कर सर्वांचा खूप खूप आभारी. पत्रकार बांधव, व्हिडिओ कॅमेरावाले, शूटिंग वाले आपलाही आभारी आहो. मी सर्व मायबापांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देईन. मुझे प्यारा भारत महाराष्ट्र भूषणाचे खरे मानकरी सप्तखंजिरीचे जनक. रात्रंदिवस त्यांनी बोले पैसा चाले काम केलं. महाराष्ट्र भूषण मानकरी गुरुवारे सप्तखंजिरी निर्माते सत्यपाल महाराजांमुळे संदीपपाल, रामपाल, अक्षयपाल, ऋषीपाल, पंकजपाल, पवनपाल अनेक पाल तयार झाले आणि या प्रबोधनाची चळवळ चालू झाली. जास्त वेळ घेत नाही. आपण जे उभे असणाऱ्यांना धन्यवाद, सर्वांना खूप खूप धन्यवाद. सर्व मायबापांचा आभारी आहो. फक्त जाताना मला काहीतरी एक खंजिरी देऊन टाका. वाईट व्यसनाचा नायनाट करा. हा अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त लेकराचं काय म्हणणं आहे? या पोरी या पोरी आई वडील नाहीत, हरपले नाही, त्या हरपल्या. आई वडील असतील. या दोन्ही भोलाई. हे पोरग होय की पोरगी होय? एक मुलगा आणि एक मुलगी. हे 2 बच्चे इथं उपस्थित आहेत. यांचे मायबाप जिथं कुठं असतील त्यांना दोघांना या दोघांना घेऊन जा. काय आहे रे नाव तुमचं? त्याने गोंधळात काही सांगता नाही घेऊन राहिलं. हे बाई वर हे ज्यांचे लेकरं असतील त्या मायबापांनी कृपया स्टेजवर यावं. पुढील कार्यक्रम आदरणीय भाऊ काय नाव उमेश तातोळ यांच्याकडून 200 रुपये पुन्हा. आता आदरणीय आम्हाला तुम्हाला सर्वांना आमदार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. बसा खाली सर्वजण. या ठिकाणी माननीय आमदार वैभव राणासाहेब आपल्याला मार्गदर्शन करणार. आज सर्व अमरावतीच्या जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. त्या पदाधिकाऱ्यांनी माताजीच्या पदाधिकारी कृष्ण कलाने यांच्या टीम सोबत, चौरनगरच्या टीम सोबत, विलासनगरच्या टीम सोबत, वडाळीच्या टीम सोबत जे सर्व लोक इथे आले सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थानं 103वी जयंती आज आपण साजरी केलेली आहे. आज सर्व शहर जिल्हा आज जिल्हा संपूर्ण फिरवण्यात आलेला आहे. आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बड्डेला मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार, विदर्भाचा बुलंद आवाज आमदार रवीजी राणा आपल्यासोबत संभाषण करणार आहे. त्याबद्दल मी त्यांना विनंती करतो आपण 2 शब्द बोलावं. आणि मी एक त्यांना विनंती करतो, वैभव राणा आपण सर्वांना मदत करतात, पण ह्या आमच्या वस्ताद लवजी झाडवेच्या उड्डाण पुलाला जे 10 वर्षापासून मी प्रतिकाबद्दल आंदोलन करून उड्डाण पूल लावलेला आहे. तुमच्या हाताने याला 1-2 दिवसामध्ये स्टीलचं उद्घाटन करावं आणि त्या लवजीची प्रतिमा करावी ही आपल्याला नम्र विनंती करतो. आणि अण्णाभाऊची जयंती खऱ्या अर्थाने तर साजरी होईल हीच आपल्या अपेक्षा करतो. जय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, लवजी साळवेंचा, वस्ताद लवजी साळवेंचा, वस्ताद लवजी साळवेंचा. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती
ही जयंती नाही, हा या समाजाचं शक्ती प्रदर्शन, या समाजाच्या शेवटच्या घटकापासून महिला आहे, युवक आहे, माता बहिणी सगळ्यांची उपस्थिती दाखवत आहे की आता आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहे. ते गांधी आश्रम असू द्या, माता खिडकी, विलासनगर, चौरेनगर, भंडेरा, अमरावती. अरे आज अमरावती शहरामध्ये हा जो जनसागर आहे, जर जिल्हा उतरला तर पाय ठेवायला जागा राहणार नाही. पण एक लक्षात ठेवा, या ठिकाणी थोर महात्मांचा आदर सन्मान प्रत्येकाने केलाच पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, की लोकशाही अण्णाभाऊ साठे असू द्या, हे आपल्या हृदयामध्ये आहे. कोणी याला थांबवू शकत नाही, याला कोणी काढू शकत नाही. या कार्यक्रमासाठी मी सर्वात आधी अभिनंदन करेल डॉक्टर रुपेश खडसे, ज्यांनी हे आयोजन केलं. या ठिकाणी पंकज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी युवासेना पार्टीचे आमचे मार्गदर्शन, आमचे गायकवाडजी, गणेशदासजी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी आमचे कलानेजी उपस्थित आहे, खडसे आहे, सोनटक्केजी आहे, आमचे शिंदे आहे. त्याचप्रमाणे आमचा अनुप खडसे या ठिकाणी आहे. अनुप खडसे टाळ्या वाजवा. 103 किलोचा केक अनुप खडसेने या ठिकाणी बनवला, त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी अनेक लोकांनी नाव घेऊ शकलो नाही, पण सगळ्यांना मी गौरव घोडी आणि गौरव घोडी या ठिकाणी उपस्थित आहे, कलाने या ठिकाणी उपस्थित आहे, अवचार साहेब आहे. पण एक लक्षात ठेवा, रामदेवरावजी जोमाळे आहे. मी रुपेश खडसेसाठी एवढं सांगेल, कोरोनाच्या काळामध्ये एक सच्चा कार्यकर्ता म्हणून रुपेश खडसेचं जे काम मी सुपर हॉस्पिटलमध्ये पाहिलं, लोकांचा जीव वाचवताना, ते डॉक्टर रुपेश खडसे आहे. त्यांचं मी स्वागत करतो. कारण की आज कोरोनामध्ये अनेक लोक आपल्या आईवडिलाला सोडून गेले, कोणी त्याचा मुलगा राहिला नाही, पण एक चांगला युवक म्हणून, डॉक्टर म्हणून त्यांनी सेवा केली, हे माझी नेहमी माझ्या हृदयामध्ये आहे. या ठिकाणी आमचे गणेशजी गायकवाड जरी शून्यामधला कार्यकर्ता असू द्या, ते मला नेहमी सांगतात, भाऊ खूप लोकांच्या शतरंजा उचलल्या, पण आज तुम्ही मला जो मान सन्मान दिला, माझ्या समाजाला जो मान सन्मान दिला, तो आजपर्यंत मला मिळाला नाही. म्हणून मी आज या समाजाच्या साक्षीनं सांगतो की या ठिकाणी लहूजी साळवे असतात, लहूजी साळवे असू द्या. आताच रुपेश खडसेंनी गायकवाडनी मला सांगितलं की भाऊ त्या ठिकाणी स्टीलची प्लेट पाहिजे. अरे तुम्ही स्टीलची प्लेट बनवा, खर्च मी द्यायला तयार आहे. आणि त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, या अमरावतीमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नाही आहे. जरी त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस चालू असेल, तर मी आपल्याला सांगतो, तुम्ही चौक निवडा, पुतळ्याचा पूर्ण खर्च मी द्यायला तयार आहे. आणि मला माहित आहे, या ठिकाणी हा समाज आहे की रवी राणा जेव्हा सगळे नेते रवी राणाच्या विरोधात राहते, तर हा समाज रवी राणाच्या मागे उभा राहते. म्हणून रवी राणा आमदार एकदा नाही 3 लढवते. या जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा होता. आता ज्या ठिकाणी 15 कोटी रुपये फक्त आमच्या मातंग समाजासाठी आमच्या गणेशदाजी गायकवाडजींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. 15 कोटी रुपये आमच्या दलित वस्तीसाठी, सौंदर्यीकरणासाठी, पुतळ्यासाठी, समाज मंदिरासाठी अनेक या ठिकाणी रुपये घेऊन आपण 15 कोटी रुपयाचा निधी दिला. अनेक ठिकाणी पुतळा उभारण्याचं काम केलं. आणि संजय गांधी आश्रममध्ये जो अर्धा जो पुतळा आहे, त्या ठिकाणी पूर्ण पुतळा मी आता सागर लोखंडेला सांगितलं, तू पुतळ्याचा खर्च कर. गांधी आश्रम मध्ये हा पुतळा पूर्ण असला पाहिजे, अर्धा नव्हे तर पूर्ण असला पाहिजे. यासाठी तिथे सुद्धा पुतळा आपण उभारणार आहे. या ठिकाणी मी आता खिडकीमध्ये सुद्धा 50 लाख रुपये आपण सौंदर्यीकरणासाठी दिलेले आहे. म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन
की रवी राणा नेहमी सांगते की गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही, त्या विचारावर चालणारा रवी राणा आहे. म्हणून मी कुठल्या नेत्याची पर्वा करत नाही, मी गोरगरिबांची पर्वा करतो. गोरगरिबांचं आसू पुसण्यासाठी रवी राणा पहिला झालेला आहे. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी रवी राणा झालेला आहे. लोकशाही नवं सदैवचं, लोकशाही नवं सदैवचं, वस्ताद नऊजींचं, वस्ताद नऊजींचं. रवी सरांचा आभार व्यक्त करतो आणि रवी सरांना आमच्यासाठी काही लोकांसाठी धन्यवाद देतो आणि असंच हॅलो आपले त्याचे गाडीच्या वाटून सगळे बाजूला व्हा. गाडी रिवर्स येत आहे. शुभम नाही